नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण MPSC राज्यसेवा आणि कंबाईंड या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका विश्लेषणाची योग्य पद्धत काय आहे आणि त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणाचं महत्त्व काय आहे हे पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण विश्लेषणाचं महत्त्व काय आहे ते पाहून घेऊयात. ज्यावेळेला तुम्ही प्रश्नपत्रिकेचं एक्सप्लेनेशन करता त्याच्यातून तुम्हाला आयोग नेमका कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारतो, कोणत्या घटकांवरती प्रश्न विचारतो, आयोगाच्या प्रश्नांची रचना कशी आहे हे सगळे घटक समजतात आणि याचा फायदा तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये होतो. म्हणजे जर तुम्ही प्रश्नांचं एक्सप्लेनेशन केलं असेल तर त्याच्यातून तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक समजतात, कोणत्या टॉपिकला आयोगाने मॅक्झिमम वेटेज दिलेलं आहे हेही तुम्हाला समजतं आणि ते तुम्हाला समजल्यामुळे तुमच्या अभ्यासाला एक दिशा मिळते. म्हणजे जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे, तुम्ही जर MPSC करत असाल किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा करत असाल तर अभ्यासक्रम आणि जुन्या प्रश्नपत्रिका हे तुमच्या आयुष्यातले सगळ्यात मोठे गुरु ठरतात. मग जुन्या प्रश्नपत्रिका तुम्हाला काय शिकवतात? हेच की कोणत्या विषयावरती किती प्रश्न येतील, त्याच्यापैकी पण कोणत्या उपघटकाला किती महत्त्व द्यायचं आहे, कोणत्या घटकाला किती महत्त्व द्यायचं आहे, प्रश्नांची रचना कशा पद्धतीने असेल, म्हणजे कोणत्या टॉपिकवरती आयोगाने मल्टीलायनर क्वेश्चन विचारलेले आहेत, कोणत्या टॉपिकवरती किंवा कोणत्या सब्जेक्टवरती वन लायनर क्वेश्चन आहेत. म्हणजे जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की सायन्सचे जे क्वेश्चन्स असतात ते मॅक्झिमम वन लायनर असतात. पण जर तुम्ही बाकी सब्जेक्टचा विचार केला, म्हणजे पॉलिटीचा जर विचार केला तर पॉलिटीमध्ये मॅक्झिमम क्वेश्चन्स हे मल्टीलायनर असतात. क्वचित एखादा प्रश्न तुम्हाला वन लायनर येतो, नाही तर बाकीचे जर प्रश्न तुम्ही पाहिलेत तर ते मल्टीलायनर असतात. इकॉनॉमिक्समध्ये 50-50 चान्सेस असतात की तिथे वन लायनर क्वेश्चन्स पण तुम्हाला पाहायला मिळतील प्लस मल्टीलायनर क्वेश्चन्स पण पाहायला मिळतील. मग आता हे सगळं तुम्हाला समजल्यामुळे तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला कसा फायदा होतो, तर जेव्हा तुम्ही एखादा टॉपिक वाचत असता तर टॉपिक वाचतानाच तुमच्या लक्षात येतं की मला आयोग याच्यावरती कसा प्रश्न विचारेल आणि तुम्ही त्या दृष्टीने त्या टॉपिकचा अभ्यास करता आणि त्यामुळे तुमचं प्रेडिक्शन जे असेल की असा प्रश्न येईल असा जर तुम्ही अभ्यास करताना विचार केला असेल तर त्याचा फायदा तुम्हाला एक्झाममध्ये जर सेम तसाच प्रश्न आला तर तिथे होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर समजा तुम्ही जसा विचार केला तसे प्रश्न जर तुमच्या समोर आले तर तुमचा कॉन्फिडन्स एवढा वाढतो की त्या वाढलेल्या कॉन्फिडन्समध्ये तुमचे 3-4 प्रश्न पुढचे बरोबर येऊन जातात. पण याच्या उलट जर असं झालं की तुम्हाला समजलंच नाही की कशा पद्धतीचे प्रश्न येतील, तुम्ही डिरेक्टली जर एक्झामला फेस करायला गेलात आणि तिथे जर तुम्हाला एखादा अवघड प्रश्न दिसला, म्हणजे बऱ्याचदा असं होतं की पहिलाच प्रश्न अवघड असतो, तर तो प्रश्न अवघड दिसला तर त्या टेन्शनमध्ये तुमचे पुढचे काही प्रश्न सुद्धा चुकू शकतात, जेव्हा की त्याची उत्तरं तुम्हाला माहीत असतात पण त्या प्रश्नाला कसं टॅकल करायचं हे न समजल्यामुळे ते तुमचं चुकू शकतं. सो विश्लेषणाचं महत्त्व काय आहे, तर आपण अभ्यास कसा करायचा किंवा आपल्या अभ्यासाला योग्य दिशा मिळण्यासाठी विश्लेषणाचं महत्त्व आहे. आता जर टॉपर्सचा अनुभव आपण पाहिला की आत्तापर्यंत जे टॉपर्स आलेले आहेत, मग ते STA असेल, ASO असेल, PSI असेल किंवा राज्यसेवा थ्रू जे टॉपर्स आलेले आहेत त्यांचा जर तुम्ही एक्सपिरियन्स बघितला, म्हणजे त्यांचं मार्गदर्शनाचे जर व्हिडिओज तुम्ही पाहत असाल तर ते तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत असतील की आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करा. आता हे सगळे टॉपर्स सांगण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे, कारण असे कितीतरी टॉपर्स आहेत ज्यांनी फक्त आणि फक्त प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केलेला आहे आणि प्रश्नपत्रिकांच्या जोरावरतीच ते क्वालिफाय झालेले आहेत किंवा चांगल्या रँकने राज्यामध्ये ते आलेले आहेत. मग जर टॉपर्स सांगत आहेत, मी सांगते म्हणून नाही पण टॉपर्स सांगत आहेत म्हटल्यावर तर तुम्हाला ते ऐकावंच लागेल, कारण मग तुमचा अभ्यास कुठल्या दिशेने चाललाय. दुसरी गोष्ट, समजा तुम्ही अगोदर एक पुस्तक वाचून काढलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रश्नपत्रिका घेतली आणि तुमच्या लक्षात आलं की अरे हे तर म्हणजे मी जे वाचलं त्याच्यातलं या प्रश्नपत्रिकेमध्ये काहीच नाही, मग तुम्हाला ॲटलिस्ट तेव्हा तरी समजेल की बाबा हे पुस्तक मला परत एकदा नाही वाचायचं, कारण या पुस्तकाशी रिलेटेड किंवा या घटकाशी रिलेटेड प्रश्नच आयोगाने विचारलेले नाही आहेत किंवा ते विचारण्याची शक्यता पण खूप कमी आहे. म्हणजे काय करायचं आणि काय करायचं नाही हे सुद्धा तुम्हाला प्रश्नपत्रिकात शिकवत असतात. मग आता विश्लेषण करायचं म्हणजे नक्की काय करायचं. आपण जर कोणताही प्रश्न पाहिला तर तुम्हाला समजा एक प्रश्न दिलेला आहे, आपण जस्ट वन लायनर प्रश्नाचं एक्झाम्पल घेऊया. एक प्रश्न दिलेला आहे, त्याच्यासमोर तुम्हाला 4 ऑप्शन दिले, अर्थातच या 4 पैकी एक पर्याय कोणता तरी बरोबर आहे. समजा आपण पकडून चलूयात पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. ओके, मग आता तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे, म्हणजे काय करायचं, हे मी प्रश्नांच्या ॲनालिसिस बद्दल बोलत आहे, प्रश्नपत्रिकांच्या ॲनालिसिस बद्दल नाही. प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस थोडं वेगळ्या पद्धतीने केलं जातं. आपण पहिल्यांदा प्रश्नांचं ॲनालिसिस बघूया आणि त्यानंतर आपण प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस पाहणार आहोत. सॉरी. तर आता समजा तिसरा पर्याय आहे हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, प्रश्नामध्ये जे काही विचारलेलं आहे ती गोष्ट आणि त्याचं उत्तर हे तर तुम्ही पाहणारच आहात, पण त्याचबरोबर प्रश्नाच्या त्या ऑप्शनच्या अनुषंगाने आणि प्रश्नाच्या अनुषंगाने त्या
उपघटकाशी रिलेटेड जी इतर माहिती असेल तीही तुम्हाला अभ्यासायची आहे. उरलेले जे 3 पर्याय असतात, तर हे 3 पर्याय तुम्हाला असेच सोडून द्यायचे आहेत का? तर नाही, की बाबा माझं उत्तर मला मिळालं आणि आता मला बाकीच्या पर्यायांशी काही घेणं-देणं नाहीये. तर असं अजिबात करायचं नाही. हे 3 पर्याय जे आहेत, इतर 3 पर्याय, तर या 3 पर्यायांचं सुद्धा तुम्हाला डिटेल्ड असं विश्लेषण करायचं आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. कारण आत्ता जो प्रश्न तुम्हाला आला असेल, आपण पकडून चालूयात, की प्लासीच्या लढाईवरती समजा प्रश्न आलेला आहे. ओके. आता प्लासीच्या लढाईवरती प्रश्न आला केव्हा झाली म्हणून एवढा सिंपल प्रश्न येणं म्हणजे शक्यता खूप कमी आहे. तरी पण आपण एक उदाहरण घेऊया आणि इथे तुम्हाला दिलं असेल 1757. ओके. आता इकडे ऑप्शन असतील 1857, इथे असेल 1764, आणखी काही असे ऑप्शन्स असतील. तर तुम्हाला जो काही ऑप्शन आहे म्हणजे जेव्हा कधी प्लासीची लढाई झाली हे तर तुम्हाला पाहायचंच आहे. प्लासीची लढाई कोणाकोणामध्ये झाली हे तुम्हाला पाहायचं आहे. त्याच्या पाठीमागचं कारण काय होतं, पार्श्वभूमी हे तुम्हाला पाहायचं आहे आणि त्याबरोबर प्लासीच्या लढाईचे परिणाम काय काय झाले हेही तुम्हाला पाहायचं आहे. कारण यावर्षी जर आयोगाने प्लासीची लढाई केव्हा झाली हा प्रश्न विचारला असेल तर 100% शक्यता असते की पुढच्या 1-2 वर्षामध्ये आयोग आपल्याला प्लासीची लढाई कोणाकोणामध्ये झाली, त्याच्या पाठीमागं कारण काय होतं, त्याचे परिणाम काय झाले, अशा प्रकारचा प्रश्न विचारू शकतो. आता उरलेले जे 3 ऑप्शन असतील तर त्या ऑप्शनचा का आपल्याला अभ्यास करायचा आहे? कारण 1857ला पण काहीतरी घडलं असेल, 1764ला पण काहीतरी घडलं असेल, आणखी आपण समजा 1833 घेऊया, 1833ला पण काहीतरी घडलं असेल, कुठला तरी कायदा आला असेल. मग हे जे ऑप्शन बाकीच्या आयोगाने टाकलेले असतात तर ते तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी टाकलेले असतात. कारण इथे तुमचा आकड्यांमध्ये किंवा ते जे सणावळे असतात तर त्या लक्षात ठेवण्यामध्ये तुमचा गोंधळ उडू शकतो. आणि म्हणून आपण ज्यावेळेला या बाकीच्या 3 घटकांचा अभ्यास करतो तर पुढच्या वेळेला जेव्हा तुम्हाला 1857 वरती प्रश्न येईल तर तो तुमचा चुकणार नाही. 1764चा प्रश्न आला तर तोही चुकणार नाही, 1833चा आला तर तोही चुकणार नाही. आणि आयोग बऱ्याचदा एकाच प्रश्नाच्या आजूबाजूला फिरून ते प्रश्न विचारत असतो किंवा तसे प्रश्न बनवत असतो. आणि म्हणूनच तुम्हाला काय करायचं आहे, जे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत तर त्या प्रश्नांच्या सगळ्या ऑप्शनचं तुम्हाला व्यवस्थितपणे विश्लेषण करायचं आहे. इथे आपण अगोदरच्याच लेक्चरमध्ये घेतलेला एक प्रश्न मी तुम्हाला दिलेला आहे स्क्रीनवरती, ज्याच्यामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की रिझर्व्ह बँक सध्या पैशाच्या पुरवठ्याविषयीचे अंदाज M1 या पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनेच्या आधारे करते आणि M1 या संकल्पना रोखतेच्या संदर्भात उच्च प्रमाण स्पष्ट करते आणि M2, 3 आणि 4 या संकल्पना रोखतेच्या संदर्भातील उतरते प्रमाण स्पष्ट करतात. आता बघा, याच्यापूर्वी आयोगाने कधीतरी M1 काय असतं किंवा M2 काय असतं किंवा रिझर्व्ह बँकेचे जे चलन निर्मिती आहे, पैशाचा पुरवठा आहे, त्याचा अंदाज व्यक्त करण्याचं साधन आहे, याच्यावरती काही ना काहीतरी प्रश्न विचारला असेल. मग ज्यावेळेला त्या प्रश्नाचं तुम्ही एक्सप्लेनेशन पाहता त्यावेळेला जर तुम्ही M1 काय आहे, M2 काय आहे, M3, M4 आणि M0 ह्या संकल्पना काय आहेत हे जर तेव्हाच तुम्ही केलेलं असेल तर नंतर जेव्हा असा प्रश्न येतो त्यावेळेला तुम्ही अजिबात कन्फ्यूज होत नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुमचं बरोबर येईल. म्हणजे तुम्हाला काय करायचं, तुम्हाला फक्त एवढा पार्ट दिलेला आहे ना क्वेश्चनमध्ये, तर तुम्हाला त्याचे डिटेल्स काढायचे आहेत की जुनी पद्धती काय होती, नवीन पद्धती काय होती, रोखता मापन पद्धती काय आहे, M1, M2, M3, M4 याच्यापैकी कोणती पद्धती सध्या अस्तित्वात आहे, कोणती नाहीये, केव्हापासून बंद झाली, कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार बंद झाली, या सगळ्या घटकांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही एक्सप्लेनेशन कराल तेव्हा आयोगाचे जे प्रश्न येतात त्याच्यातले 70% प्रश्न असे असतील जे तुम्ही प्रेडिक्ट केलेले आहेत. आणि जर समजा म्हणजे आजूबाजूला जरी तुम्ही त्या प्रश्नाच्या असाल ना की थोडंफार वाचलेलं आहे, म्हणजे मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगते की समजा आता जीवा सोमा मशे हे लास्ट इयर चर्चेमध्ये होते, तर ते वारली पेंटिंगशी रिलेटेड आहेत. मग त्यांना बेल्जियमच्या राणीने काहीतरी बक्षीस असं दिलं होतं, ओके, कितीतरी हजार असं बक्षीस दिलं होतं. मग तिथे तुम्ही समजा विचार करताना जर तुम्ही तो प्रश्न वाचत असाल, तो घटक वाचत असाल आणि तुम्ही जस्ट असं इमॅजिन केलं, अरे इथे बेल्जियमच्या राणीच्या ठिकाणी कदाचित ब्रिटनची राणी असं टाकून आयोग विचारू शकतो. म्हणजे अभ्यास करताना तुम्ही जर पाठीमागच्या प्रश्नपत्रिका बघितले तर ऑटोमॅटिकली तुमची ही विचारसरणी डेव्हलप होते. कारण आपल्याला ब्रिटनची राणी माहीत असते, इंग्लंडची राणी माहीत असते, पण बेल्जियमच्या राणीने असं काही दिलं असेल असा आपण विचारच नाही करत, जर ते तुमच्या वाचनात आलं नसेल तर. पण ज्यावेळेला मग तुम्ही अशा पद्धतीने एक्सप्लेनेशन करता, त्याला मी प्रेडिक्टिव्ह अनालिसिस म्हणते, अशा पद्धतीने जेव्हा करता तेव्हा तुम्हाला फायदा काय होतो की आयोगाने कुठे प्रश्न चुकवला असेल, एखादा प्रश्न वाचताना त्या अख्ख्या प्रश्नामध्ये कोणता शब्द चुकीचा असू शकतो, म्हणजे आयोगाचा ट्रॅप जो असतो तो तुम्हाला ओळखायला येऊ लागतो. आणि त्याच्यासाठी तुम्हाला हा एक्सपिरियन्स घेणं, या प्रश्नपत्रिकांचा सराव करणं, प्रश्न विश्लेषणाचा सराव करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आता आपण येऊयात प्रश्नपत्रिका विश्लेषणाकडे. प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करायचं म्हणजे नक्की काय, तर प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करताना तुम्हाला कोणत्याही प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्या विषयाचे किती
प्रश्न आलेले आहेत. ओके, पहिल्यांदा विषय पाहायचा आहे तुम्हाला की कोणत्या विषयावरती किती प्रश्न आलेले आहेत. ओके, म्हणजे सब्जेक्ट. त्याच्यानंतर त्या सब्जेक्टमध्ये कोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न आलेले आहेत हे तुम्हाला पाहायचं. आणि हे काढताना तुम्हाला कसं करायचं आहे, इयर वाईज काढायचं आहे. ओके, म्हणजे समजा आपल्याकडे 2012 पासूनचे क्वेश्चन पेपर अवेलेबल असतील तुमच्याकडे, तर 2012-13 या पद्धतीने. समजा तुम्ही हिस्ट्री हा सब्जेक्ट घेतला तर हिस्ट्रीचे किती आले, सायन्सचे किती आले, पॉलिटीचे किती आले, जॉग्रफीचे किती आले, या पद्धतीने. त्यानंतर प्रत्येक सब्जेक्टमधले जे टॉपिक आहेत, जे घटक आहेत, त्या घटकांवरती किती किती प्रश्न आलेले आहेत. यामुळे तुम्हाला काय होतं, तर त्या जो विषय आहे त्याच्यामधले जे घटक आहेत तर त्या घटकांचं वेटेज समजतं की तुम्हाला इतिहासमधला कोणता टॉपिक किंवा कोणते धडे तुम्हाला फोकस करायचे आहेत हे तुम्हाला समजतं. ओके, त्याला म्हणतात ॲनालिसिस. मग आता बाजारामध्ये ॲनालिसिसची खूप सगळी पुस्तकं अवेलेबल आहेत. मग ते मिळालं तर किती छान होईल ना मॅम, आम्ही ते बघू आणि लगेच आमचा अभ्यास सुरुवात करू. आता 2 महिने राहिल्यानंतर तुम्ही हे केलं तर काही हरकत नाही, पण ज्यावेळेला तुमच्याकडे जास्त वेळ असतो त्यावेळेला तुम्ही काय करायला पाहिजे, म्हणजे जर तुम्ही नेक्स्ट इयर, जर तुमची ड्रीम पोस्ट असेल की नेक्स्ट इयर तुम्हाला पोस्ट मिळवायचे, तर तुम्ही हे ॲनालिसिस स्वतः करणं जास्त गरजेचं आहे. कारण स्वतः केल्यानंतर जो फायदा होतो तो रेडीमेड मटेरियलनी कधीही होत नाही. कारण जेव्हा तुम्ही स्वतः करता त्यावेळेला तुम्ही ते एक्सपिरियन्स करत असता, त्या प्रोसिजरमधून जात असता आणि तुम्हाला प्रत्येक घटक ॲज इट इज लक्षात राहतो, कारण ते तुम्ही शोधून काढलेलं असतं. जर तुम्ही ॲनालिसिसच्या बुकमधून पाहिलं तर ते तुम्हाला पाठ करावं लागतं, पण जेव्हा ते तुम्ही स्वतःचं स्वतः काढता त्यावेळेला ते ॲटोमॅटिकली लक्षात राहतं. सो बेटर राहील की तुम्ही स्वतःचं स्वतः करा. पण आता एक्झाम जवळ आली तर तुम्ही पाहून घेतलं तरी चालेल आणि त्यानुसार तुमच्या अभ्यासाचं प्लॅनिंग बनवा. आता आपल्याला टॉपिक समजले. टॉपिकमध्ये पण नंतर सब पॉईंट येतात. म्हणजे समजा तुम्ही घटना निर्मिती हा घटक घेतला किंवा भारताचं संविधान हा घटक घेतला, त्याच्यामध्ये उपघटक परत येतील की संविधान निर्मितीवरती जास्त प्रश्न आहेत का, किंवा संविधानाची वैशिष्ट्ये याच्यावरती प्रश्न आहेत की संविधान सभेवरती जास्त प्रश्न आहेत. असे तुम्ही उपघटक सुद्धा त्याच्यानंतर पाडू शकता आणि त्या उपघटकांमधून कोणत्या घटकाला किती महत्त्व द्यायचं हे तुम्हाला प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरून समजतं. सो तुम्हाला प्रश्नपत्रिका विश्लेषण म्हणजे काय हे समजलं असेल, प्रश्नांचं विश्लेषण कसं करायचं हेही समजलं असेल आणि त्याचं महत्त्व सुद्धा समजलं असेल. मग आता येणारा जो म्हणजे जी कंबाईन आहे किंवा राज्यसेवा आहे, तर तुमच्याकडे जेवढे दिवस शिल्लक आहेत, 75 दिवस, 90 दिवस, जे काही दिवस तुमच्याकडे शिल्लक असतील, तर याच्यामध्ये एक असा प्लॅन बनवा की किमान तुमचे 40 क्वेश्चन पेपर तरी सोडवून झाले पाहिजेत आणि त्याचं ॲनालिसिस झालं पाहिजे. आत्तापर्यंत जर तुम्ही आयोगाचे पेपर जे आहेत म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिका त्या जर सोडवल्या नसतील, तर त्या प्रश्नपत्रिका सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सोडवायला घ्या. कारण त्याच्यातून जी डेव्हलपमेंट तुमची होईल किंवा त्याच्यातून जो तुमचा अभ्यास होईल तो बाकी कशातून होणार नाही. सो पहिल्यांदा आयोगाचे पेपर सोडवा, त्याचं ॲनालिसिस करा, त्याचं विश्लेषण करा, प्रत्येक प्रश्न कुठून आलेला आहे, त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय विचारलेलं आहे हे सगळं पहा. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही दुसऱ्या कुठल्या म्हणजे तुमच्या ज्या कुठल्या टेस्ट सिरीज असतील इतर अकॅडमीच्या, तर त्या तुम्ही त्याच्यानंतर घेऊ शकता. पण सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचाच अभ्यास करणं अपेक्षित आहे, कारण तिथून तुम्हाला सगळ्यात जास्त गायडन्स मिळतो. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रश्नपत्रिकाच्या विश्लेषणाचं महत्त्व, प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण कसं करायचं, प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण कसं करायचं आणि टॉपिक वाईज कुठल्या टॉपिकला महत्त्व द्यायचं हे समजण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे हे आपण पाहिलं. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही मला ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीसोबत वॉरियर ऑफिसर या चॅनलवरती सुद्धा फॉलो करू शकता. तर जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर या दोन्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या एक्झामच्या दृष्टीने खूप उपयुक्त अशी माहिती तुम्हाला या दोन्ही चॅनलवरती मिळणार आहे. स्टे सेफ, कीप स्टडिंग. थँक्यू.